नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक पी व्ही जाधव, भूगोल विभाग KTHM कॉलेज. आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरणीय आपत्ती एन्व्हायरमेंटल डिझास्टर त्यामध्ये पर्यावरणीय आपत्ती संकल्पना कन्सेप्ट ऑफ एन्व्हायरमेंटल डिझास्टर या मुद्द्यावरती आपण चर्चा केली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय आपत्तीचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये आपण या पर्यावरणीय आपत्तीचे वर्गीकरण हा मुद्दा आपण अभ्यासताना त्यामध्ये प्रामुख्याने त्याचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण या आपत्तीचे हे प्रामुख्याने केलेले आहे. तर पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक आपत्ती. हा पहिला प्रकार त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आणि दुसरा म्हणजे मानवकृत किंवा मानवनिर्मित आपत्ती. अशा 2 प्रकारात या पर्यावरणीय आपत्तीचे वर्गीकरण हे प्रामुख्याने हे या ठिकाणी आपल्याला करावायचे आहे. आणि त्यामध्ये आपण पहिला मुद्दा जो अभ्यासणार आहोत तो म्हणजे नैसर्गिक आपत्ती. तर नैसर्गिक आपत्तीमध्ये भौमिक किंवा त्यालाच आपण अंतर्गत आपत्ती, वातावरणीय किंवा बहिर्गत आपत्ती यांचा समावेश या नैसर्गिक आपत्तीमध्ये होत असतो. भौमिक म्हणजे भूमीशी निगडीत, या पृथ्वीशी निगडीत अशी ही आपत्ती आहे आणि या सर्वांचा समावेश त्या आपत्तीमध्ये हा प्रामुख्याने होत असतो. ही आपत्ती म्हणजे भौमिक आपत्तीला आपण पृथ्वीचं अंतर्गत बल हे प्रामुख्याने कारणीभूत ठरत असतं. म्हणजे अंतर्गत म्हणजे इंट्रोजेनिक फोर्सेस, अंतर्गत शक्ती ही त्या ठिकाणी कारणीभूत ठरत असतात. म्हणजेच या ज्या घटना आहेत या घटना भूपृष्ठाखाली म्हणजे जमिनीखाली खोलवर घडत असतात आणि त्यातूनच ज्वालामुखीचा उद्रेक असेल, भूकंप असेल किंवा भूमिपात असतील यासारख्या घटना या पृथ्वीवर या घडून येत असतात. या भूपृष्ठाखालील औष्णिक स्थितीमुळे या घटना प्रामुख्याने घडत असतात आणि त्यामुळे भूकवचाचा समतोल हा प्रामुख्याने बिघडला जातो. म्हणजेच समतोल बिघडणे म्हणजेच काय? एखाद्या वेळेस पृथ्वी आकुंचन पावते, प्रसरण पावते, पृथ्वी कंपायमान होते वगैरे वगैरे. म्हणजेच त्या ठिकाणी तिचा समतोल हा बिघडला जातो आणि या आपत्तीमुळेच मानवी जीव किंवा इतर सजीवांना मोठ्या प्रमाणामध्ये धोका हा प्रामुख्याने पोहोचतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी ही होत असते. तर नैसर्गिक आपत्ती ही जी आहे ती मानवी वस्ती असेल, धरणे असतील, मालमत्ता असेल इत्यादींची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हानी होते, नुकसान होते आणि त्याचबरोबर पर्यावरणाची गुणवत्तासुद्धा त्या ठिकाणी घटली जाते. म्हणजेच ती गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणावर उदाहरणार्थ ज्वालामुखी झाला असेल, मोठ्या प्रमाणावर वातावरणामध्ये धूळ ही फेकली जाते, म्हणजेच राख फेकली जाते, वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस त्यातून बाहेर टाकले जातात. म्हणजेच पर्यावरणाची गुणवत्ता त्या ठिकाणी घटली जाते. या प्रकारच्या आपत्तींना कुठल्याही प्रकारचा आवर हा घालता येत नाही, प्रतिबंध घालता येत नाही. त्याचबरोबर त्याचे पूर्वव्यवस्थापन हे सुद्धा हे प्रामुख्याने करता येत नाही. परंतु काही वेळेस विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याबाबत पूर्वानुमान म्हणजेच पूर्वसूचना ही त्या ठिकाणी काढता येते किंवा मिळू शकते. वातावरणीय आपत्ती साधारणपणे हवा आणि हवामानाशी संबंधित या असतात आणि या वातावरणीय प्रक्रियेमुळेच वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल हे घडून येत असतात आणि त्यालाच आपण वातावरणीय आपत्ती असं सुद्धा म्हणतो. परिणामी किंवा
वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम घडून आणणारी कारके दृश्य स्वरूपात नसली तरी हवामान तज्ज्ञांमार्फत त्याची उपकरणांद्वारे किंवा त्यांच्यामार्फत ही नोंद त्या ठिकाणी घेता येते आणि वातावरणीय आपत्तीचे दोन वर्ग त्या ठिकाणी करता येतात. पहिलं म्हणजे आपण जर बघितलं तर असामान्य घटना. आता असामान्य घटना जर म्हटलं म्हणजे यामध्ये चक्रीवादळे असतील, विजा पडणं असेल, गारांची वादळे असतील, आग्नी असेल, इत्यादी गोष्टींचा समावेश या असामान्य घटनांमध्ये प्रामुख्याने होत असतो. आणि या असामान्य बहिर्जात आपत्तींमुळे वादळे होऊन सुपीक जमिनीत क्षार साठून ती ओसाड आणि पडीक होतात. मानवाला आणि इतर सजीवांना त्यामुळे धोका हा मोठ्या प्रमाणावर हा पोचला जातो. म्हणजेच क्षार म्हणजेच खारवटपणा हा जमिनीमध्ये साठला जातो आणि त्यामुळे ती जमीन नापीक बनते. दुसरं म्हणजे संचयी वातावरणीय आपत्ती. आता संचयी वातावरणीय आपत्ती म्हणजे यामध्ये जर आपण बघितलं संचय, आता पूर, तर एखाद्या वेळेस धरणांमध्ये आपण पाणी साठवून ठेवतो म्हणजे पाण्याचा संचय करून ठेवतो आणि धरण जर फुटलं तर त्यामधून पूर येतो. म्हणजेच यात पूर असेल, आवर्षण असेल, शीतवृष्टी असतील, उष्ण लहरी असतील इत्यादींचा समावेश या संचयी वातावरणीय आपत्तीमध्ये होतो. उदाहरणार्थ पूर, आवर्षण यामुळे मानवी जीवन, मालमत्ता त्याचबरोबर नैसर्गिक पर्यावरण यांची मोठ्या प्रमाणावर हानी होते. अशा नैसर्गिक वातावरणीय आपत्तीचे वैज्ञानिक पूर्वानुमान हे करू शकतात. त्यामुळे सुरक्षेचे उपाय त्या ठिकाणी करता येऊ शकतात आणि अशा आपत्तीचे परिणाम काही प्रमाणामध्ये हे प्रामुख्याने टाळता येऊ शकतात. तर धरणे, जलाशय आणि निर्वनीकरण यामुळे सुद्धा काही वातावरणीय आपत्ती या घडू शकतात. या मानवकृत आपत्ती आहेत म्हणजे मानवनिर्मित आपत्ती आहेत. त्यासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकनानुसार मानवी कृतीचं मूल्यमापन करणं हे गरजेचं असतं. म्हणजेच मानवी कृती आणि तिचं मूल्यमापन. आता आपण मानव अनेक प्रकारच्या कृती या पृथ्वीवर करत असतो, अनेक प्रकारचे बदल करत असतो आणि त्यातून त्याचा प्रभाव हा पर्यावरणावर पडत असतो आणि त्यासाठी त्याचं मूल्यमापन करणं हे गरजेचं असतं. म्हणजेच या मानवकृत किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये मानवी कृतीमुळे पर्यावरणाची अवनती होते. अवनती म्हणजे काय? पर्यावरण त्या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढासळणे असेल, पर्यावरणाची गुणवत्ता ढासळणे असेल, त्यालाच आपण अवनती असे म्हणतो. आणि मानवी समाजाची भरून काढता न येणारी हानी ही त्या ठिकाणी होत असते. म्हणजेच पर्यावरणीय आपत्तीचे पुढील 3 वर्ग हे प्रामुख्याने करता येत असतात. त्यामध्ये पहिलं म्हणजे प्राकृतिक आपत्ती. प्राकृतिक म्हणजेच आपण त्याला नैसर्गिक सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजेच यात मानवी कृतीमुळे घडणारे भूमिकंपन असेल. प्राकृतिक म्हणजे निसर्गामध्ये मानवी कृतीमुळे निसर्गामध्ये भूमिकंपन, भूमिपात, मृदारक्षण इत्यादींचा समावेश. म्हणजे आपण जर बघितलं भूमिकंपन, एखाद्या वेळेस मानवाने स्फोट घडून आणला तर भूमिकंपायमान होते म्हणजे त्यालाच भूमिकंपन म्हणतो आणि त्यातूनच भूमिपात होतात, मृदाक्षरण होते. म्हणजे यांचा समावेश त्यामध्ये प्रामुख्याने होतो. दुसरं म्हणजे रासायनिक आपत्ती. तर रासायनिक आपत्तीमध्ये विषारी रसायने आणि वायू, अणुस्फोट असतील किंवा सागर तेलगळती असेल, वायुगळती असेल इत्यादी कारणामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीचा यामध्ये समावेश होतो. आता या ठिकाणी बघा आपल्या सर्वांनाच याविषयी कल्पना आहे. अणुस्फोट आहे त्यामुळे रासायनिक आपत्ती येते, तेलगळती झाली असेल सागरामध्ये, महासागरामध्ये त्यातूनही आपत्ती येत असतात. वायुगळती असेल म्हणजे भोपाळ असेल किंवा इतर काही ज्या घटना घडतात त्यामुळे सुद्धा अशा प्रकारची रासायनिक आपत्ती ही या ठिकाणी
मानवामुळे प्रामुख्याने येऊ शकतात. त्यानंतर मानवी कृतीमुळेच पर्यावरणाची अवनती होते व मानवी समाजाची भरून काढता न येणारी हानी ही होत असते. आणि या आपत्तीचे 3 वर्ग हे प्रामुख्याने केले जातात. त्यामध्ये पहिला रासायनिक आपत्ती, प्राकृतिक आपत्ती आणि पुढचा म्हणजे संसर्गजन्य रोगांची साथ. तर यामध्ये मानवी वस्तीतून ही साथ मोठ्या प्रमाणावर पसरते. आता उदाहरणार्थ आत्ताचंच आपण जर बघितलं कोविड-19, तर मानवी वस्तीमधून किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे त्यातून हा संसर्गजन्य रोग हा मोठ्या प्रमाणावर पसरला जातो. साथ आपण जर बघितलं ही साथ जी आहे ही मानवी संसर्गातून जगभर सुद्धा पसरते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या या करोना हा आपल्याला माहीतच आहे. असे इतिहासामध्ये अनेक साथीचे रोग पसरण्याचे उदाहरणं आहेत, आपल्याला माहिती आहेत. म्हणजे ब्लॅक डेथसारखं एक उदाहरण असेल किंवा प्लेग असेल किंवा अशा अनेक साथी आहेत. गेल्या 100 वर्षामध्ये जगभर पसरलेल्या महत्त्वाच्या साथींचा अभ्यास यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट होतो. त्याचबरोबर सामाजिक आपत्ती असेल, यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं लोकसंख्या विस्फोट असेल, हा त्या ठिकाणी होतं. नैतिकता असेल, नैसर्गिक धार्मिक मूल्य असतील त्यांची अवनती असेल, रसायने असतील, युद्धात जैविक शस्त्रांचा वापर असेल, बहुमजली इमारतींची रचना असेल, अशा अनेक कारणांमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींचा समावेश यामध्ये प्रामुख्याने होत असतो. निरनिराळ्या पर्यावरणीय आपत्तीमुळे जी संकटे येतात त्यापासून संरक्षण व्हावं हे या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आपण जर बघितले या पर्यावरणीय आपत्ती ज्या आहेत, भूपृष्ठीय आपत्ती असतील त्यामध्ये हिमस्खलन, भूकंप, ज्वालामुखी असतील, भूपृष्ठ जलीय आपत्ती असतील त्यामध्ये पूर असतील, शक्तिशाली विस्फोट असतील, सुनामी असतील, किंवा हवामानशास्त्रीय आपत्ती असतील त्यामध्ये हिमवादळ, वादळी वारे, आवर्षण, गारपीट, उष्णतेची लाट, झंझावत, दुष्काळ या प्रकारच्या आपत्तींचा समावेश हवामानशास्त्रीय आपत्तीमध्ये होतो. आग म्हणजे त्याच्यामध्ये आगीचा समावेश होतो. आरोग्य आपत्ती यामध्ये आता जर बघितलं आरोग्य आपत्तीमध्ये साथीचे रोग असतात, दुष्काळ असतात. दुष्काळामुळे सुद्धा आरोग्य हे ढासळलं जातं हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर अवकाशीय आपत्ती त्यामध्ये आघात असतील, सौर वादळे असतील किंवा गॅमा किरण विस्फोट असेल, अशा प्रकारे या पर्यावरणीय आपत्ती. आता अवकाशीय आपत्तीमध्ये सौर वादळ आता भविष्यात काही दिवसामध्ये अनेक शास्त्रज्ञ सांगतात पृथ्वीवर परत सौर वादळ येण्याची शक्यता आहे. यापूर्वी 400-500 वर्षापूर्वी सौर वादळ येऊन गेलेलं आहे. ती आपत्ती पुन्हा येण्याची शक्यता आहे. म्हणून निरनिराळ्या पर्यावरणीय आपत्तीमुळे जी संकटे येतात त्यापासून संरक्षण व्हावे, पर्यावरण अवनती जी आहे आणि तिची प्रत घसरण जी आहे आणि कमी व्हावी आणि मानवासह इतर सजीवांच्या जीवास धोका होणार नाही यासाठी मानवाने प्रयत्नशील राहणं हे गरजेचं आहे. मानव स्वतः एक सामाजिक व नैसर्गिक पर्यावरणाचा महत्त्वाचा असा घटक आहे आणि या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी तो अनेक प्रकारचे, सर्व प्रकारचे किंवा सर्व तऱ्हेने सक्षम व्हावा यासाठी विविध प्रकारच्या योजना या शासकीय आणि अशासकीय स्तरावर विविध संघटना, संस्थामार्फत या प्रामुख्याने केले जातात. आणि मागील काही वर्षात पर्यावरणीय आपत्ती व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आलेलं आहे आणि पर्यावरणीय आपत्ती कशा टाळता येतील याकडे कल हा मानवाचा वाढत आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तर या ठिकाणी आपण राज्य, राष्ट्र यांच्या सीमांतर्गत आणि सीमाबाह्य क्षेत्रात देखील आपत्ती स्थिती निवारण्याचे प्रयत्न हे मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत किंवा त्याविषयी प्रयत्न हे वाढवले जात आहेत. पर्यावरणीय आपत्ती व्यवस्थापनात समस्या निराकरण प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान आहे. आपत्तीचा धोका ओळखणे, जोखमीचे मूल्यांकन व नियंत्रण करणे, त्यांचे मूल्यमापन करणे व त्याचा आढावा घेणे
हा पर्यावरणीय आपत्ती व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा असा भाग आहे. म्हणजेच व्यवस्थापन करणे म्हणजे काय? आपत्तीचा धोका ओळखणे. म्हणजे आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ भूकंप होणार असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे आवाज असतील, पक्ष्यांचे आवाज असेल, त्यांचा किलबिलाट असेल, यावरून आपल्याला तो ओळखता येतो काही थोडा वेळ आधी. किंवा झालेली जोखीम असेल तिचं मूल्यांकन करणं किंवा त्याचं नियंत्रण करणं. म्हणजे आपला नियंत्रण आपण ते पूर्णपणे काही करू शकत नाही, परंतु त्याची तीव्रता काही प्रमाणामध्ये करता येते, कमी करता येते. त्याचं आपत्ती आल्यानंतर किंवा झाल्यानंतर त्याचं मूल्यांकन करणे म्हणजे किती त्यापासून धोका पोचला किंवा हानी झाली त्याचं मूल्यांकन करणं आणि त्याचा आढावा घेणं हा पर्यावरणीय आपत्ती व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर अशा प्रकारे आपण या आजच्या लेक्चरमध्ये या पर्यावरणीय आपत्तीचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर, हे काही मुद्द्यांच्या आधारे आपण विद्यार्थी मित्रांनो समजून घेतलेलं आहे. तर धन्यवाद. आपल्याला काही अडचणी असतील तर तुम्ही या ठिकाणी या मेलवरती मला तुम्ही विचारू शकता. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.